अवैध वाळू वाहतुकीवर कारवाई करण्यासाठी राहुरी तहसीलच्या पथकाने पाठलाग सुरू करताच वाळू माफियांच्या बेदरकारपणाचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे। डॉक्टर बाबूजी तनपुरे सहकारी साखर कारखान्यासमोर वाळूने भरलेला डंपर जात असताना पथकाने त्यांचा पाठलाग केला। कारवाईची चाहूल लागताच डंपर चालकाने चक्क चालत्या डंपरमधून उडी मारली आणि डंपर भर रस्त्यात बेवारस सोडून दिला। या रस्त्यावर नेहमीच नागरिक, दुचाकी, चारचाकी आणि इतर वाहनांची मोठी वर्दळ असते। अशा गजबजलेल्या रस्त्यावर चालकाने चालता डंपर सोडून पळ काढल्याने क्षणभरात मोठा अपघात घडण्याची परिस्थिती निर्माण झाली होती। त्यामुळे या प्रकाराने अवैध वाळू वाहतुकीचा बेदरकार चेहरा अक्षरशः उघडकीस आणला आहे। चालक नसल्याने नियंत्रण सुटलेला डंपर थेट महावितरणच्या पोलला जाऊन धडकला। त्यामुळे महावितरणचा खांब तुटून थेट खाली कोसळला। विशेष म्हणजे या खांबावरून देवळाली प्रवरा नगर परिषदेच्या पिण्याच्या पाणी पुरवठा योजनेची एक्सप्रेस फीडर लाईन सुरू होती। दरम्यान तहसील पथकाने डंपर ताब्यात घेत तो राहुरी तहसील कार्यालयात जमा केला आहे। आता केवळ डंपर जप्त करून प्रकरण थांबणार की अवैध वाळू वाहतुकीमागील संपूर्ण साखळीचा पर्दाफाश करून कठोर कारवाई केली जाणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। अवैध वाळू वाहतूक करणाऱ्यांना प्रशासनाचा धाक उरला आहे की नाही असा प्रश्न या घटनेमुळे निर्माण झाला आहे। महसूल विभागाने या प्रकरणाची सखोल चौकशी करून चालकासह डंपर मालक आणि अवैध वाळू वाहतुकीशी संबंधितांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी नागरिकांतून होत आहे। सदरची कारवाई मंडल अधिकारी खटावकर, कामगार तलाठी बाबासाहेब पंडित, वैभव सावंत, प्रसाद शेटे, चालक महेश देशमुख आदींच्या पथकाने केली।